सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गाव महाराष्ट्रात कार्बनमुक्त धूरमुक्त गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे। याशिवाय हे गाव दुग्ध व्यवसायामुळे आर्थिक संपन्न होत आहे। या गावानं काय केलं आहे ते पाहूयात या वृत्तांतामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे या गावात एकेकाळी सर्रास चुलीवर लाकडे जाळून जेवण केलं जात असे। या गावात आता कोणीही चुलीसाठी लाकूड जाळत नाही, त्यामुळे हे गाव धूरमुक्त आणि कार्बनमुक्त झालं आहे। आता चुलींची जागा गोबर गॅस शेगड्यांनी घेतली आहे। 1100 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये 140 पेक्षा जास्त गोबर गॅस प्लांट कार्यरत आहेत। या प्लांटद्वारे धूरमुक्त गाव करण्याची प्रेरणा भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेनं दिली आहे। त्याचा फायदा आम्हाला असं झाला की गाव कार्बन मुक्त झाला, म्हणजे धूरमुक्त झाला। म्हणजे महिलांना किंवा जेवण करायला जो 2-2.5 तास वेळ लागतो तो बायोगॅसवर किमान एक अर्ध्या पाऊण तास संपूर्ण जेवण झालं। मग त्याचा फायदा महत्त्वाचा म्हणजे काय, पूर्ण गावामध्ये जी जळण करण्यासाठी जी लाकडं लागायची ते आता क्वचित लागतात, म्हणजे पण लोक क्वचितच वापरतात। त्यामुळे पूर्ण गाव महाराष्ट्रात आमचा कार्बनमुक्त पूर्णच गाव झाला। विकासाची प्रक्रिया ही जर शाश्वत व्हायची असेल तर उपजीविकेची साधनं निश्चित केली पाहिजेत। आम्ही निवज्यामध्ये केलेला प्रयोग हा बायोगॅसचा प्रयोग नाहीये, तर उपजीविकेची साधनं निश्चित करणं आणि लोकांनी शहराकडे न जाता गावातच जर त्यांना महिन्याला 30-40 हजार रुपये मिळत असतील तर मला असं वाटतं की रिव्हर्स मायग्रेशन होऊ शकतं। आणि कोकणाची अर्थव्यवस्था मनी ऑर्डरची होती, आता ती नाही, भविष्यातही ती नसेल। भगीरथचा बेसिकली तो प्रयत्न आहे। गोबर गॅस प्लांटसाठी आवश्यक असणारं शेण मिळवण्यासाठी गाव आता दुग्ध व्यवसायाकडे वळालं आहे। शहरात नोकरी करणारे तरुण परत आपल्या गावी येऊन दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत। या गावात दररोज 300 लिटर दूध संकलन होतं। गावाचा दुधाचा टर्नओव्हर वार्षिक सुमारे 60,000 ते 1 कोटी एवढा आहे। गावातील युवकांनी हरियाणा इथून मुरा जातीच्या म्हशी आणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे। चुलीसाठी लाकडे आणण्यासाठी जंगलात जावे लागत नाही आणि धूरमुक्त जेवण बनवताना कोणताही त्रास होत नाही, याबद्दल इथल्या गृहिणी समाधानी आहेत। नंतर मग एका म्हशीपासनं अजून म्हशी घ्यायच्या म्हणून स्थानिक इथल्या अजून 2 म्हशी घेतल्या, 3 म्हशी झाल्या। आणि 2022 मध्ये आम्ही आणि माझे काही सहकारी मित्र, आमच्या गावातील काही लोक आम्ही हरियाणावरनं म्हशी आणायचा विचार केला। त्यावेळी जिल्हा बँकेने आम्हाला लोन दिलं, 9 लाख रुपये मी लोन घेतले आणि त्यावेळी 7 म्हशी हरियाणावरनं खरेदी केल्या। आणि सध्या आता माझ्या गोठ्यामध्ये त्या 7 म्हशींपासनं जवळ 8 रेड्या तयार झाल्यात। आणि आता माझं सध्याचं दिवसाचं संकलन 50 लिटर दूध आहे। अगोदर चूल होती, चुलीचं हे व्हायचं, लाकडामुळे धूर व्हायचा घरात, डोळ्याला त्रास जास्त व्हायचा। आता बायोगॅस घेतल्यानंतर आता धूर नाही, त्रास होत नाही आणि जेवणही लवकर होतं। सरासरी बायोगॅस बांधण्यासाठी सरासरी 30,000 रुपये खर्च येतो आणि हा बायोगॅसचा फायदा आहे की जेवण लवकर होतं, महिलांना त्याचा त्रास होत नाही। आणि ज्यांच्याकडे जनावरं नाही आहेत त्यांनी संडासाठी बायोगॅस केलेले आहेत। त्याच्यामध्ये कोंबडीची विष्ठा टाकतात, त्याच्यात राहिलेलं घरातलं अन्न टाकतात, त्याच्यावर तो पेटतो। आणि ज्यांच्याकडे जनावरं आहेत ते शेण वापरतात। निवजे गावातील शेतकरी आता चारा लागवड करून इतर गावातील शेतकऱ्यांना देखील चारा पुरवू लागले आहेत। याशिवाय गावातील दुग्ध व्यवसाय लवकरच मुरा जातीच्या म्हशींची उपलब्धता देखील हरियाणाऐवजी जिल्ह्यातच करून देऊ लागणार आहेत। या सर्व प्रयत्नातून निवजे गाव आता निसर्ग संपन्नतेतून आर्थिक संपन्नतेकडे जात आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर, सिंधुदुर्ग।